Hello everyone. In today's lecture, we are going to study about the next statement, which is if-then statement, which comes under conditional controls. Okay. In last lecture, we see the point conditional controls, and in that if-then statement and if-then else statement. Okay. And in the today's lecture, we study about if-then else if statement. Okay. So let's start with this statement if then else if. Okay. If then else if statement. Okay. So just introduce about the statement. In if else statement, only two options are there. That is, if condition satisfies, then some code, else other code. But if there are multiple conditions, then we have to use the if then else if statement. That means if condition satisfied, then it will execute the statements in the if block. Okay. Suppose there is only one condition, but there are different conditions are available, then that conditions are checked by using if then else if statement. ज्याच्यामध्ये जर एकापेक्षा जास्त एक्सप्रेशन्स असतील किंवा कंडिशन्स असतील तर त्या कंडिशन्स चेकआउट करण्यासाठी आपण इफ देन एल्स इफ स्टेटमेंटचा यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल बघा, जर आपण इफ देन स्टेटमेंट घेतलं तर त्याच्यामध्ये तुम्ही एकच कंडिशन देऊ शकता. दॅट इज इफ एक्सप्रेशन देन स्टेटमेंट एल्स स्टेटमेंट एंड इफ. ओके. तर याच्यामध्ये एकच एक्सप्रेशन चेक होऊ शकतं किंवा एकच कंडिशन काय होऊ शकते चेक होऊ शकते. पण याच्यामध्ये जर दोन कंडिशन्स असतील, दॅट मीन्स मोर दॅन वन कंडिशन्स चेकिंग, देन यूज इफ एल्स इफ देन एल्स इफ स्टेटमेंट. ओके. सो सिंटॅक्स बघा याच्यामध्ये काय आहे. सिंटॅक्स इज if expression then statements. That means if this expression is satisfied or it true, then the statement in the if block is executed. म्हणजे if नंतरचं जे एक्सप्रेशन आहे ते जर त्याच्यामध्ये ट्रू असेल तर त्याच्यामध्ये if नंतरचं जे काही स्टेटमेंट लिहिलेलं आहे किंवा त्या ब्लॉक मध्ये जे स्टेटमेंट लिहिलेलं आहे ते स्टेटमेंट काय होईल, एक्झिक्यूट होईल. देन एल्स इफ एक्सप्रेशन, सपोज इफ एक्सप्रेशन सोडून दुसरं जर याच्यामध्ये काही एक्सप्रेशन असेल किंवा कंडिशन असेल तर ती कंडिशन आपण एल्स इफ या ब्लॉक मध्ये काय करू शकतो, लिहू शकतो. बघा इथे एल्स इफ एक्सप्रेशन देन. आता इथे सुद्धा तुम्हाला देन हा कीवर्ड यूज करायचा आहे. दॅट इज बघा एल्स इफ एक्सप्रेशन देन स्टेटमेंट्स. ओके. इथं सेकंड कंडिशन चेक केली जाईल आणि त्याच्यानंतर काय आहे बघा एल्स अँड आफ्टर दॅट स्टेटमेंट्स. म्हणजे याच्यामध्ये जर इफ एक्सप्रेशन त्याच्यामध्ये फॉल्स असेल, म्हणजे इफ कंडिशन फॉल्स असेल, त्याच्यानंतर एल्स इफ कंडिशन फॉल्स असेल, तरच याच्यामध्ये एल्स ब्लॉक मधला जो काही कोड आहे तर तो कोड काय होणार आहे याच्यामध्ये एक्झिक्यूट होणार आहे. म्हणजे दोन्ही कंडिशन्स फॉल्स आल्या किंवा इफ आणि एल्स इफचं जे काही एक्सप्रेशन आहे ते फॉल्स आलं तर त्याच्यामध्ये जो एल्स स्टेटमेंट आहे तर त्या एल्स ब्लॉक मधील स्टेटमेंट काय होणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे. ओके. तर मेन पर्पज ऑफ दिस if then else if statement is you have to check more than one conditions at a time and in one program by using if then else if statement. Okay. And it is useful for the big programs or big PLSQL blocks to check more than one conditions at a time. So these are used in PLSQL blocks to sort out the different types of problems. So we just see the examples depends upon the if then else if statement. Okay. So तुम्हाला सिंटॅक्स लक्षात आलेला असेल. परत एकदा मी एक्सप्लेन करते बघा. if expression then statements, after that second condition else if expression then statements, and after that else block which contains else and statements, and after that close the if block by using end if. ओके. तर आता याच्यामध्ये तुम्हाला प्रोग्राम कोणत्या टाइप मध्ये लिहायचे तर तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिसेल क्रिएट अ प्रोसिजर विच शुड ऍक्सेप्ट अ प्राइस एज आर्ग्युमेंट अँड सेट डिस्काउंट इन आउट पॅरामीटर.
आता याच्यामध्ये तुम्हाला इन आणि आउट हे काय आहे, इन आउट पॅरामीटर हे प्रोसिजर मध्ये झालेलं आहे. इन म्हणजे जे युजर कडून ऍक्सेप्ट केलं जातं आणि आउट म्हणजे काय, तर जे आउटपुट शो केलं जातं, तर दॅट इज आउट पॅरामीटर. म्हणजे इनपुट पॅरामीटर कोणतं असणार आहे आणि आउटपुट पॅरामीटर कोणतं असणार आहे. ओके, तर आता याच्यामध्ये काय घेतलेलं आहे, तर ऍक्सेप्ट अ प्राइस ऍज आर्ग्युमेंट अँड सेट डिस्काउंट. म्हणजे याच्यामध्ये प्राइस आर्ग्युमेंट घेतलेलं आहे आणि प्राइस आर्ग्युमेंट घेऊन त्याच्यावरती डिस्काउंट हे पॅरामीटर तिथे प्रिंट करणार आहे. तर आता त्याच्यासाठी प्रोग्राम बघा, क्रिएट प्रोसिजर माय प्राइस न्यूमेरिक 82. आता इथे न्यूमेरिक 82 घेतलेला आहे, तर याच्यामध्ये काय आहे, डेसिमल व्हॅल्यू आहे. ओके, तर त्याच्यामध्ये प्रिसिजन आहे 8 आणि 2 आहे स्केल. आणि आता हे इन पॅरामीटर आहे प्राइस आणि आउट पॅरामीटर आहे डिस्काउंट. तुम्हाला माहिती असेल, जे फर्स्ट असतं ते इन पॅरामीटर असतं आणि सेकंड असतं ते आउट. आणि इथं लिहिताना फक्त जे काही पॅरामीटर आहे त्याच्या पुढे जर आउट लिहिलेलं असेल तर ते आउट पॅरामीटर असतं. तर इथं लिहिलेलं आहे बघा, आउट डिस्काउंट न्यूमेरिक 82. ओके, this is the procedure my having two parameters, that is in parameter is price and out parameter is discount. Okay, after that begin section and between the begin and end section the code is written. Okay, आता इथे मेन तुमचा प्रोग्राम आहे बघा, if price is greater than 700 then set discount is equal to price into 0.8. ओके, जर प्राइस 700 पेक्षा जास्ती असेल तर डिस्काउंट काय सेट होणार आहे, तर प्राइस इंटू 0.8 या टाइप मध्ये डिस्काउंट सेट होणार आहे. एल्स इफ, आता याच्यामध्ये सेकंड कंडिशन चेक होते बघा इथे, प्राइस इज ग्रेटर दॅन 200. म्हणजे प्राइस जर 200 पेक्षा ग्रेटर असेल तर देन डिस्काउंट काय सेट होणार आहे, तर प्राइस इज इक्वल टू 0.9. ओके, आफ्टर दॅट एल्स, म्हणजे याच्यामध्ये जर या दोन्ही कंडिशन्स फॉल्स आल्या, म्हणजे प्राइस इज ग्रेटर दॅन 700 आणि प्राइस इज ग्रेटर दॅन 200 या दोन्हीही कंडिशन फॉल्स आल्या तर त्याच्यामध्ये जो एल्स ब्लॉक आहे तो एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होणार आहे. आणि त्याच्यामध्ये बघा काय होणार आहे, जर त्याच्यामध्ये या दोन्ही कंडिशन फॉल्स असतील तर डिस्काउंट इज इक्वल टू प्राइस हे ऍज इट इज तिथे काय होईल, प्रिंट होईल. अँड आफ्टर दॅट एंड इफ अँड आफ्टर दॅट सिलेक्ट डिस्काउंट, दॅट मीन्स डिस्काउंट लास्टला काय होईल, प्रिंट होईल. तर त्याच्यासाठी डिस्काउंट प्रिंट होण्यासाठी याच्यामध्ये सिलेक्ट स्टेटमेंट यूज केलेलं आहे. आणि इफ आणि एंड इफ याच्यामध्ये फक्त तुम्हाला सेट व्हॅल्यू करायची आहे, त्याच्यामध्ये सिलेक्ट करायचं नाहीये किंवा एखादं स्टेटमेंट प्रिंट करायचं नाही. तर याच्यामध्ये सेट व्हॅल्यूज आपण घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आणि प्रिंट केलेलं आहे डिस्काउंट. अँड आफ्टर दॅट end of the begin section and after that delimiter. Okay, and by writing this program, first of all, to execute that program, first of all use set @p is equal to 600. P means price. Okay, set @t @t means discount. ओके, याच्यामध्ये तुम्ही जर या टाइप मध्ये एक्झिक्यूट केलं तर प्रोग्राम एक्झिक्यूट होणार नाही. तर त्याच्यामध्ये तुम्हाला तो प्रोग्राम कॉल करावा लागेल. म्हणजे प्रोसिजर आपण ज्या टाइप मध्ये कॉल करतो त्या टाइप मध्ये कॉल माय मीन्स प्रोसिजर नेम. ओके, हिअर माय अँड इन द ब्रॅकेट p @d, that is price and discount. When we use in and out parameter, then give that parameters in the call function or call procedure, that is @p comma @d, and after that it will print the output on the screen, that is discount is 540. Okay, for that you set just price and discount. Okay, and after that select @d. It also print the discount separately by using select statement. Okay, so we just execute that program in our MySQL console. For that, start PAM server.
Then in the right corner, click on MySQL console. Okay. For writing any program or procedure, just use database. For that, I'm checking here which database is available. Okay, I'm using STB_std. Okay, database changed. So in this console, I'm writing the program, and before that, I'm typing that program in Notepad and copy paste in the console. Okay, program is create a procedure which should accept price as argument and set discount in out parameter. Okay. Okay, तर प्रोग्राम बघा काय आहे याच्यामध्ये delimiter. Okay. Then create procedure name. I'm taking here as it is my in bracket price and its data type is numeric 8,2 comma out, that is out parameter, discount, data type is numeric. That means it accepts in the pointing values or decimal values. Okay. Then write begin section. आता इथे तुमचं स्टेटमेंट स्टार्ट होईल. If in bracket price is greater than 700, then set discount is equal to price into 0.8. Okay. Then second condition, by using else if in bracket price is greater than 200, then set discount is equal to price into 0.9 semicolon, enter. एल्स म्हणजे याच्यामध्ये जर इफ आणि एल्स इफ कंडिशन फॉल्स असेल तर त्याच्यामध्ये एल्स स्टेटमेंट प्रिंट होणार आहे. त्याच्यामध्ये बघा काय प्रिंट होईल, सेट डिस्काउंट इज इक्वल टू प्राइस and after that end this end if function, end this if function by using end if. After that select discount. And after that end the begin section by using end and delimiter. Okay.
this is the program. Create procedure my by using two parameters, in parameter price, out parameter discount. Then two conditions are checking here. Price is greater than 700 and price is greater than 200. Then the discounts are different for that particular two conditions. Otherwise, these two conditions are false, then it will print no discount is equal to price. Okay. And after that, print the discount. Okay, just I'm copying it. Query okay. That means query is executed successfully or procedure is created successfully. After that, we execute that procedure and by using that two conditions, we find out the output. For that, आता याच्यामध्ये बघा दोन पॅरामीटर्स आहेत, प्राइस अँड डिस्काउंट. तर याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल प्राइस अँड काय करावी लागेल, डिफाइन करावी लागेल. ओके, तर बघा याच्यामध्ये सेट @p, that is price, which is equal to, for example, 600. Okay. Okay. Then set @t is equal to 0. Okay. Very okay. After that, call that procedure, that is call my in bracket @p @d and delimiter. Okay, discount is 540. Okay, this is the error of the delimiter, so just ignore it. This is the procedure. Okay, my. After that, आता याच्यामध्ये हा प्रोग्राम एक्झिक्यूट करण्यासाठी आपण इथे दोन पॅरामीटर्स घेतले होते, प्राइस आणि डिस्काउंट. तर याच्यामध्ये प्राइस साठी आपण काय घेतलेलं आहे, @p. इथं व्हॅल्यू सेट केलेली आहे, सेट @p इज इक्वल टू 600. ओके. त्याच्यानंतर डिस्काउंट, आपण डिस्काउंट फर्स्ट ऑफ ऑल किती सेट केला तर 0, म्हणजे इथं चेंज होणार आहे. इथं काय होणार आहे तर प्राइस इंटू 0.8 अँड प्राइस इंटू 0.9 हा होणार आहे. पण याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल त्याची व्हॅल्यू असाइन करून द्यावी लागेल, म्हणून याच्यामध्ये बाय डिफॉल्ट आपण इथे 0 असाइन केलेली आहे. ओके, तर याच्यामध्ये दोन व्हॅल्यूज असाइन केल्या, @p @t. आता बिफोर सेट दी व्हॅल्यू फॉर दॅट पर्टिक्युलर पॅरामीटर वी जस्ट यूज @. ओके, म्हणून इथे यूज केलेला आहे. आणि त्याच्यानंतर मेन आपण प्रोसिजर काय एक्झिक्यूट करण्यासाठी काय यूज करतो तर कॉल फंक्शन यूज करतो. कॉल माय इन ब्रॅकेट @p @price. ऑटोमॅटिकली त्याचं डिस्काउंट काय होईल, प्रिंट होईल. ओके, जर तुम्ही इथं यूज केला सिलेक्ट ओके, तर या टाइप मध्ये सुद्धा तुम्हाला आउटपुट शो होणार आहे. ओके, तर आता याच्यामध्ये बघा आपण याच्यामध्ये काय किती सेट केलेलं, तर याच्यामध्ये प्राइस सेट केलेली 600, त्यामुळे त्याचा डिस्काउंट किती आलेला आहे, प्राइस इंटू 0.9. म्हणजे बघा याच्यामध्ये प्राइस इज ग्रेटर दॅन 200 ही कंडिशन याच्यामध्ये काय झालेली आहे, सॅटिस्फाय झालेली आहे. प्राइस इज ग्रेटर दॅन 700 ही कंडिशन फॉल्स आहे, बिकॉज 600 इज लेस दॅन 700. ओके. ओके, आपण बघू शकतो, तुम्हाला जर बघायचं असेल याच्यामध्ये कोणती कंडिशन सॅटिस्फाय झाली तर प्राइस इज ग्रेटर दॅन 200 ही कंडिशन सॅटिस्फाय झाली, बिकॉज आपण इथं प्राइस सेट केलेली होती 600. ओके, सो जस्ट चेक हियर इन कॅल्क्युलेटर, प्राइस इज 600 इंटू डिस्काउंट इज प्राइस इंटू 0.9. ओके, value is 540. Okay, so I'm taking here another value. For that I'm set value of price which is equal to 800. Okay, then delimiter, then set value of discount by using @t which is equal to 0. Okay, and then call my prop function by using my function by using these two parameters, that is @p @d. Okay, and delimiter value is 640. Okay, म्हणजे डिस्काउंट देऊन व्हॅल्यू किती येणार आहे, प्राइस तर
640 येणार आहे. आपण कॅल्क्युलेटर वरती शो करू शकतो. इथे बघा याच्यामध्ये कोणती कंडिशन सॅटिस्फाय झाली तर प्राइस इज ग्रेटर दॅन 700. ओके, 800 into 0.8, value is 640. Okay, answer is 640. I am taking here, suppose price is greater than 700 and price is greater than 200. Okay, suppose I am taking here value of parameter P which is equal to 100. Okay, then what is the answer? Okay, then call that function. Okay, answer is 100. Okay, that means it executes the else block. त्याच्यामध्ये else block execute केलेला आहे की ज्याच्यामध्ये कंडिशन कोणती सॅटिस्फाय होत नाही. प्राइस इज ग्रेटर दॅन 700 म्हणजे याच्यामध्ये 100 ही व्हॅल्यू त्याच्यामध्ये सॅटिस्फाय नाही होते. त्याच्यानंतर एल्स इफ प्राइस इज ग्रेटर दॅन 200 म्हणजे मोर दॅन 200 व्हॅल्यू पाहिजे, पण याच्यामध्ये व्हॅल्यू घेतलेली आहे आपण 100, त्यामुळे ही सुद्धा कंडिशन याच्यामध्ये सॅटिस्फाय होत नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये जे एल्स ब्लॉक असेल तर तो एल्स ब्लॉक याच्यामध्ये काय होतो, एक्झिक्यूट होतो. आणि याच्यामध्ये एल्स ब्लॉक स्टेटमेंट काय आहे तर सेट डिस्काउंट इज इक्वल टू प्राइस. त्याच्यामुळे डिस्काउंट काय प्रिंट झालेला आहे तर ऍज इट इज जी काही प्राइस असेल ती प्राइस याच्यामध्ये प्रिंट होते. बघा याच्यामध्ये आपण व्हॅल्यू घेतलेली आहे प्राइसची 100. ओके, तर या टाइप मध्ये तुम्ही इफ देन एल्स इफ ब्लॉक काय करू शकता, यूज करू शकता. दिस इज द प्रोग्राम. ओके, दिस इज द प्रोग्राम अँड दिस इज द आउटपुट. ओके, तर या टाइप मध्ये तुम्ही कंडिशन्स देऊन तो प्रोग्राम एक्झिक्यूट करू शकता. ओके, so for the practice I am taking here the another example which depends upon if then else if statement, which is create a procedure which create a procedure which should accept marks as argument and set value for out parameter result. Okay, this is the program. Create a procedure which should accept marks as argument and set value for out parameter result. Okay, for that the program is delimiter. Okay, then create the procedure, create procedure student. Okay, then take the in parameter as marks and data type is int, in bracket value is 10. Okay, and the out parameter is result, data type is varchar 10. Okay, this is the procedure student. Then the if then else if statement is, first of all check the condition which is marks greater than 80, then okay, if marks जर 80 पेक्षा greater असतील तर value of result is equal to distinction.
distinction. Okay, else if in bracket it check the condition if marks are less than 80 and here a logical operator and is used. Okay, and marks is greater than 50, then okay, then set result is equal to first class. Okay, जर याच्यामध्ये मार्क्स लेस दॅन 80 असतील आणि ग्रेटर दॅन 50 असतील तर रिझल्ट हा फर्स्ट क्लास असा प्रिंट होईल. Here you can take more than one else if statements. Okay, एकापेक्षा जास्त else if statement आपण घेऊ शकतो. Else if marks less than 50 and marks are greater than 35, then set result is equal to second class. Okay, here I am taking three conditions. First condition is if marks are greater than 80, then the result is distinction. Okay, then second, if marks are greater than less than 80 and greater than 50, then result is first class. And third condition is if marks are less than 50 and greater than 35, then the result is second class. Okay, otherwise if these three conditions are false, then else block is executed having the value set result is equal to fail. Okay, this result हा fail print होणार आहे याच्यामध्ये. Okay, and after that end if statement इथे end करायचं आहे by using end if. After that select result, end the begin section by typing end $. Okay, that is delimiter. Here I am okay, not writing here begin section, so I am taking here begin. Okay, this is the program, so just check it out. Create procedure which of student which accept marks and print result. Okay, delimiter, create procedure which takes two arguments, marks and results. Begin and end section, between that I am taking this end if else if statement. Okay, I am taking here three conditions, that is if else if else if. Okay, काय आहे ते तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे याच्यामध्ये. ओके, आणि त्याच्यानंतर लास्टला काय प्रिंट होणार आहे तर रिझल्ट प्रिंट होणार आहे. ओके, सो आय एम एक्झिक्युटिंग दिस प्रोग्राम. ओके, फॉर दॅट आय एम कॉपिंग दिस प्रोग्राम. Just paste it. If there is an error, okay, here just semicolon is missing for the set result second class. Okay, या लाईनला सेमिकोलन राहिलेला होता म्हणून ती एरर येत होती. तो इथे तुम्हाला एरर बघा काय दिसेल, सेट रिझल्ट इज इक्वल टू फेल, किंवा हे तुम्हाला इथं सेंटेन्स दाखवत आहे पण त्या ऍक्च्युअल लाईनला ती एरर नव्हती. तर त्याच्या जी अबाव लाईन आहे तर त्या लाईनला ती एरर होते. तर तुम्हाला तो पूर्ण प्रोग्राम जरा चेकआउट करावा लागेल की तुमची एरर कुठे आहे. ओके, तर आता प्रोग्राम आपला सक्सेसफुली क्रिएट झालेला आहे. ओके, आफ्टर दॅट we try to execute this program. Okay, for that in parameter काय आहे तर मार्क्स आहे आणि आउट पॅरामीटर रिझल्ट. ओके, तर त्याच्यामध्ये बघा फर्स्ट ऑफ ऑल set @m means marks. Okay, marks is equal to 85 for example. आपण फर्स्ट कंडिशन चेक करणार आहोत, मार्क्स इज ग्रेटर दॅन 80. ओके,
Okay, then call student. Student हे name आहे a particular procedure. Before that, set value of parameter result. For that, I am taking R. First of all, assign any value for the particular parameter. I am taking here appear. Okay. Take delimiter and call this particular function by using call statement. Call student आणि दोन पॅरामीटर्स आहेत, एक आहे m दुसरा आहे r. ओके, देन टेक delimiter. ओके, आन्सर इज डिस्टिंक्शन. ओके, आता त्याच्यामध्ये व्हॅल्यू सेट काय केली तर याच्यामध्ये व्हॅल्यू सेट केलेली आहे marks are 80, results are appear, but when we execute that particular procedure आता याच्यामध्ये कंडिशन चेक केली जाते की मार्क्स आर ग्रेटर दॅन 80 आहे, त्यामुळे रिझल्ट काय प्रिंट होणार आहे, डिस्टिंक्शन. ओके, जर आता याच्यामध्ये बघा लेस दॅन 80 अँड ग्रेटर दॅन 50, जे लेस 80 पेक्षा लेस व्हॅल्यू घ्यायची आहे आणि ग्रेटर दॅन 50 पेक्षा ग्रेटर द्यायची आहे. फॉर एक्झाम्पल मी जर व्हॅल्यू सेट केली 60, ओके, म्हणजे मार्क्स जर मी 60 सेट केली तर आन्सर काय येणार आहे. ओके, कॉल student @m, @r. Take delimiter. Okay. Call student @r delimiter. Okay. Okay, there is an error because of here the error is shown as data too long for column result at row 1. So that's why you just change the data data size, that is varchar 10 to varchar 20. After that it will successfully mention the value here. So I am taking the another value for the parameter. So just check it here. Set marks is equal to 25, that is less than last one, end function. Okay, that is end else function, result is fail. Okay, so I am taking here set marks is equal to 25. So when I am executing that particular program, it executes the result as a fail. ओके, याच्यामध्ये रिझल्ट फेल असा याच्यामध्ये काय करणार आहे तो शो करणार आहे. ओके, तर याच्यामध्ये ही व्हॅल्यू चेंज होते. तर या टाइप मध्ये तुम्ही एलसी फंक्शन किंवा एलसी ब्लॉक यूज करू शकता. दिस इज द प्रोग्राम. ओके, सो फॉर द इफ then else if end if function, I am taking here two examples, that is for price and second for marks. Okay, so there is any problem then say me. Okay, thank you.